महाराष्ट्रातील कल्याणमध्ये पैसे बदलून देण्याचे आमिष टाकून 5 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत कोळसेवाडी पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणात 2,36,000 रुपये रोख, 2 स्कॉर्पिओ गाड्या आणि 9 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दीपक शिंदे राहणार वाघोली पुणे यांना आरोपींनी 5 लाख रुपयांच्या बदल्यात 7 लाख रुपये 10, 50 आणि 100 रुपयांच्या गड्ड्यांमध्ये देण्याचे आमिष दाखवले। यासाठी त्यांना कल्याण पूर्व येथे बोलावण्यात आले। फिर्यादी 5 लाख रुपये घेऊन विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर पोहोचले असता आरोपींनी सुट्टे पैसे देण्याचा बहाणा केला। त्याचवेळी एका स्कॉर्पिओ गाडीतून 3 ते 4 जण आले आणि स्वतःला पोलीस असल्याचे सांगून चौकशीचे नाटक केले। त्यांनी पैसे बदलून देणाऱ्या व्यक्तीला आपल्या गाडीत बसवले आणि फिर्यादीच्या हातातील 5 लाख रुपयांनी भरलेली बॅग हिसकावून ते फरार झाले। घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 103/2026 हा दाखल करण्यात आला। क्राईम ब्रँचच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची स्कॉर्पिओ MH04 GD 7823 जुना पुणे महामार्गाच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न केले। तत्काळ तळेगाव ताफाडे पोलीस ठाण्याला याबद्दल सतर्क करण्यात आले। सोमाटणे फाटा टोळावर वाहनाला घेराव घालून आरोपींना अटक झाली। तसेच इतर आरोपी आळंदी मार्गे अहिल्यानगरकडे पळताना आढळून आले। राहुरी पोलीस ठाण्याच्या मदतीने नाकाबंदी करून त्यांनाही अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: संजय नागोजीराव भोसले वयवर्षे 56, गौसपाक गुलाम हुसेन शेख वयवर्षे 36, सोमीनाथ तुळशीराम गायकवाड वयवर्षे 50, अरविंद नागनाथ जॉर्जट वयवर्षे 39, उमाशंकर हनुमान प्रसाद पांडे उर्फ पप्पू वयवर्षे 51, शरद कुमार वयवर्षे 46, नरेश फट्टू शर्मा वयवर्षे 45 आणि लक्ष्मण उर्फ प्रदीप विश्वनाथ धनवे वयवर्षे 38 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींकडून 2,36,000 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेल्या 2 स्कॉर्पिओ गाड्या आणि 9 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल छेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरख आणि पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे। कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल असताना येथील हकीकत अशी आहे की दीपक शिंदे म्हणून हे पुण्याचे रहिवासी आहे आणि ते कल्याण येथे आले। त्यांना रँडमली एका आरोपीने फोन केला की आम्ही तुम्हाला नोटा बदलून देतो आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला 2 लाख रुपये जास्तचे देणार। ते जास्त पैसे मिळण्याच्या आमिषापोटी त्यांनी ते पैसे घेऊन आले आणि इथे नोटा बदलेसाठी त्या ज्या आरोपींचा ग्रुप आहे त्यांनी ते नोटा असल्याची खात्री केली आणि यांच्याकडून ते पैसे हिसकून घेतले आणि त्यांच्या दुसऱ्या टीममधील 4 ते 5 आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून पाठलाग करण्याच्या रेड पडल्याचा बनाव केला आणि ते पैसे घेऊन पडून गेले। पोलिसांकडे जेव्हा फिर्यादीने माहिती दिली तर पोलिसांनी पुणे हायवेवरनं ह्या 5 आरोपितांना ताबडतोब ताब्यात घेतले त्यांच्याकडून आणि त्यांचे इतर साथीदार असे एकूण 9 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्या 2 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहे। 9 आरोपितांना अटक केलेली आहे आणि 2,36,000 रुपयाचा मुद्देमाल, मोबाईल असे सर्व ऐवज जप्त करण्यात आलेले आहे। हे सगळे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, काही कल्याणमधले पण आहेत आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला सगळ्या आरोपितांवर गुन्हे दाखल आहेत। एक संजय भोसले, सोमनाथ गायकवाड, गौसपाक हुसेन, अरविंद जॉर्जट, उमाशंकर, शरद कुमार, नरेश फट्टू शर्मा, प्रदीप धनवे इतक्या आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि फारुक आणि सय्यद नावाचे आणि अजून 2 आरोपी असे 4 आरोपी अजूनही या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत।